लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता ज्याची तारीख फिक्स झाली आहे का? खरंच तारीख फिक्स झाली आहे का? नेमकं काय कारण आहे आणि कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे येणार आहेत? सगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत आणि नेमक्या काय अडचणी येत आहेत, नेमके काय प्रॉब्लेम्स येत आहेत ज्याच्यामुळे तुमच्या अकाउंटला पैसे येत नाहीये. तर लाडक्या ताईंनो बघा, गोष्ट मला समजली आहे, ती गोष्ट तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. लाडक्या ताईंनो, आपलं हे एकमेव यूट्यूब चॅनल असं आहे ज्यावर सत्य गोष्टी, खऱ्या बातम्या आणि सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर माहिती सांगितली जाते, त्यानंतरच इतर ठिकाणी तुम्हाला माहिती पाहायला मिळते. लाडक्या ताईंनो, नेमकी काय कारण आहेत, 8वा हप्ता का मिळत नाही त्याची कारण आता समोर आलेली आहेत. ते कारण मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला पैसे कधी मिळणार आहेत, या महिन्यामध्ये भेटणार आहेत का, याबद्दलची सर्व चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. एकदम काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे आणि चॅनलवर जर कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. लाडक्या ताईंनो, तर सगळेजण म्हणतात की पैसे वाटप होणार आहेत, 8वा हप्ता वाटप होणार आहे, उद्यापासून होणार आहेत, तर काही जण म्हणतात 24 तारखेपासून होणार आहेत. मग अजून पैसे का येत नाहीत? सर्व गोष्टी आता समोर आलेल्या आहेत, त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला आता सांगणार आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे वाटप विलंब होण्याची कारणं. सगळ्यात पहिली गोष्ट, आणि ही गोष्ट मी तुम्हाला 1 आठवड्यापूर्वी देखील सांगितली होती. मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की पडताळणी सुरू आहे. पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय, सर्व याद्या पुढे आल्याशिवाय त्या ठिकाणी पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. बघा, त्यानंतर आपल्याला वाटलं होतं की 22 तारखेला पैसे येतील, 24 तारखेला पैसे येतील, पण ते आलेले नाही आणि याची आता सर्वात मोठी कारणे समोर आलेली आहेत. नेमकी काय कारण आहेत? तर पहिलं कारण म्हणजे पडताळणी अजूनही सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्याची पडताळणी सुरू आहे. जे छोटे छोटे जिल्हे आहेत त्यांची पडताळणी झाली आहे, पण जे मोठे जिल्हे आहेत, पुणे असेल, नाशिक असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, अहिल्यानगर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, यासारख्या मोठ्या मोठ्या जिल्ह्यांची पडताळणी अजून बाकी आहे आणि त्यांचे रिझल्ट हळूहळू पुढे येत आहेत. तुम्हाला खोटं वाटत असेल तर नाशिकची एक बातमी, आजचीच एक बातमी समोर आलेली आहे. त्यामध्ये जवळपास 1 लाखापेक्षा जास्त ताई वगळण्यात आलेल्या आहेत. लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, पडताळणी अजून सुरू आहे आणि जोपर्यंत सर्व जिल्ह्यांच्या याद्या पुढे येत नाही तोपर्यंत वाटप सर्वांचं होणार नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, ती समजून घ्या. पडताळणी झाल्याशिवाय तुम्हाला पैसे येणार नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न असा येत आहे की ज्या जिल्ह्यामध्ये पडताळणी झाले त्या ठिकाणी डीबीटी का होत नाही? तर लक्षात घ्या, एकाच वेळेस सर्व महाराष्ट्रामध्ये पैसे पाठवले जातात. असं होत नाही की ह्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे आले, ह्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे आले, असं कधीच होत नाही. असं जर कोणी तुम्हाला सांगत असेल, असं कोणत्या न्यूजपेपरला जर येत असेल की या 5 जिल्ह्यामध्ये पैसे आले, तर अजिबात विश्वास ठेवू नका. फेक गोष्टीला अजिबात बळी पडू नका. लाडक्या ताईंनो, परत एकदा सांगते, तुम्हाला डीबीटीचे आदेश दिलेले आहेत, वरून गव्हर्नमेंटने पैसे सोडलेले आहेत, बँकांपर्यंत पैसे देखील आलेले आहेत, पण पडताळणीच्या याद्या जर पूर्ण झाल्या नसतील तर कोणत्या ताईला पैसे पाठवायचे आणि कोणत्या ताईला पैसे नाही पाठवायचे, तर या याद्या बनणं अजून चालू आहे. लक्षात घ्या, अगोदर 2,46,00,000 ताई होत्या, त्यामधून वजा होऊन 2,41,00,000 ताई या ठिकाणी राहिलेल्या आहेत. आता त्यामध्ये अजून पडताळणीच्या याद्या पुढे आलेल्या आहेत. कोणत्या ताई काढल्यात आणि कोणत्या ताई ठेवायच्या आहेत हे बँकेला आता आदेश दिलेले आहेत. बँकेला याद्या पुढे पाठवलेल्या आहेत आणि बँका आता डीबीटी नुसार चेक करत आहे की कोणती ताई काढायची आणि कोणती ताई राहून द्यायची. तुम्ही लक्षात घ्या, जर 1 ते 2 लाखाची जर लिस्ट असेल तर विचार करा, सोपी गोष्ट नाहीये. प्रत्येक ताईचं अकाउंट चेक करून त्यापुढे येस की नो हे करायला वेळ लागतो. म्हणून लक्षात घ्या, बँकेमध्ये नवीन याद्या बनत आहेत. हे बँकेचं दुसरं कारण सांगते तुम्हाला. पहिलं कारण आहे ते म्हणजे पडताळणीचं कारण. पडताळणीमुळे उशीर झालेला आहे. दुसरं कारण म्हणजे बजेटची प्रक्रिया चालू आहे. मार्च महिन्यापासून अर्थसंकल्प आहे महाराष्ट्राचा, त्यामध्ये बरेच मंत्री
मंत्री बिझी आहेत, त्यामुळे बऱ्याच लाडक्या ताईंना वाटत असेल की हप्ता नेमका कधी येणार आहे. तर लाडक्या ताईंनो, काळजी करू नका, सुट्टीच्या दिवशी पण पैसे येतात. 100% सांगते, सुट्टीच्या दिवशी पण पैसे येतात. त्यामुळे कोणीही काळजी करू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणीही 8व्या हप्त्याबद्दल काळजी करणार नाही. आणि चॅनलला कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.